चळवळीच्या अनुषंगाने या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं आता नंतर मला समजलं की त्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले. आज या ठिकाणी या शहरामधील समविचारी आणि या कराड शहराच्या हितासाठी अनेक लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी एक अलायन्स उभं केलेलं आहे. एक कराड शहराच्या हितासाठी एक लढा असा उभा केलेला आहे आणि त्या यशवंत विकास आघाडी असेल, लोकशाही आघाडी असेल आणि त्याबरोबर सगळ्या समविचार लोकांनी या ठिकाणी एकत्रित येऊन या गावाचं गावपण टिकवण्यासाठी गावाच्या सर्वार्थानं सर्वसामान्य माणुसकी धर्मजोग आणून विकास करण्यासाठी या ठिकाणी या निवडणुकीला आम्ही सामोरं त्यापूर्वी आता आपण जी उमेदवारी दाखल केलेली आहे ती सर्वपक्षीय म्हणजे सर्व आघाडी म्हणा केलेली आहे. यातून तुमची उमेदवारी झाली, परंतु तुम्ही काही दिवसापूर्वी मेळावा घेऊन पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केलेली होती, तर तो काय निश्चितपणे या ठिकाणी आम्ही आमचे वरिष्ठ नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील किंवा आमचे संपर्क शरद विषयला यांनी कराड शहर शिवसेनेचा मेळावा झाला होता. त्या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी नगराध्यक्ष पदाची मला केली जाईल. परंतु शहराच्या विकासासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या गावाच्या हितासाठी एकत्र येणं ठरलं. त्यानुसार आम्ही त्याही वेळा बोललो होतो. त्या 2 दिवसामध्ये काही दिवसामध्ये निश्चितपणे या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल आणि तो निर्णय आज झालेला आहे. सर्व लोकांनी एकत्र येऊन आम्ही कराडकर म्हणून या ठिकाणी दरम्यान एक शेवटचा प्रश्न, लोकशाही आघाडीने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे असं कळतं, त्या संदर्भात काय झालं? आदरणीय बाळासाहेब पाटील असतील, आदरणीय उदयदादा असतील, या ठिकाणी लोकशाही आघाडी असेल, सर्वच पक्षातली घेतलेली आहे. काँग्रेसचे म्हणजे पक्षापेक्षा हे मी मगाशीच सांगितलं म्हणजे राजकारणाच्या जोडी बाजूला ठेवून या ठिकाणी सर्वविचारी लोकांनी लोकशाही आघाडी असेल त्यांनी जो पाठिंबा व्यक्त केला त्यामध्ये सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि गावाच्या विकासासाठी राजकारण पुन्हा एकदा मी शब्द वापरतो की गावाच्या विकासासाठी राजकारणाच्या जोडी बाजूला ठेवून या ठिकाणी आत्तापर्यंतच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत देशभरात किंवा राज्यात आपण पाहतो त्या झालेली बिहारची निवडणूक आहे, तर भाजपाचं कडवं आव्हान आहे तुमच्यासमोर, तर तुम्ही त्या आव्हान कसं पेलणार आहात? तुमचं काय स्ट्रॅटेजी आहे? बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगल्या यश मिळालं. त्या ठिकाणी प्रादेशिक विषय असतात. ती राज्याची निवडणूक होती. आज ही ओघ घातलेली सार्वत्रिक नगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगवेगळे असतात. ही गावाच्या विकासासाठी गावाच्या हितासाठी जे स्थानिक प्रश्नावरही चाललेली निवडणूक. मग आत्ता तुमचा शिवसेना पक्षाचा तर नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असणार आहे? नाही, शिवसेनेतर्फे सर्व समविचारी सर्व गटातर्फे या ठिकाणी माझं नाव या ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जाहीर. ठीक आहे.